नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये RSI हे टेक्निकल इंडिकेटर एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत। RSI म्हणजे काय, ते कसे काम करते, त्याच्या प्रत्येक लेवलचा काय अर्थ असतो, ओव्हरबॉट झोन म्हणजे काय, ओव्हरसोल्ड झोन म्हणजे काय, त्याचा ट्रेडिंगमध्ये उपयोग कसा करायचा, कोणत्या ठिकाणी बाय करायचे, कोणत्या ठिकाणी सेल करायचे, स्टॉप लॉस कुठे लावायचा, प्रॉफिट टार्गेट किती ठेवायचे, हे संपूर्ण काही आपण प्रॅक्टिकलरित्या समजून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम सोप्या भाषेत शेअर मार्केटबद्दल शिकण्यासाठी माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे शेअर मार्केटबद्दलच्या नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील। RSIचा लॉंग फॉर्म आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडिकेटर आणि या इंडिकेटरचा शोध जे विल्स वायडर ज्युनियर यांनी 1978 मध्ये लावला। ते एक मेकॅनिकल इंजिनियर होते। त्यांनी RSI बरोबरच ATR, ADS अशा खूप काही टेक्निकल इंडिकेटरांचा शोध लावला आहे। RSI इंडिकेटर हे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये खूप महत्त्वाचे आहे। प्रोफेशनल ट्रेडरमध्ये हे इंडिकेटर खूप लोकप्रिय आहे। या इंडिकेटरचा उपयोग तुम्ही सर्व मार्केटमध्ये करू शकता। शेअर मार्केटमध्ये करू शकता, फ्युचर मार्केटमध्ये करू शकता, कमोडिटी मार्केटमध्ये करू शकता, त्याचबरोबर फॉरेक्स मार्केटमध्ये सुद्धा याचा उपयोग तुम्ही करू शकता आणि भरपूर प्रॉफिट सुद्धा कमवू शकता। हे इंडिकेटर इंट्राडे ट्रेडिंगसाठी जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच हे इंडिकेटर लॉंग टर्म ट्रेडिंगसाठी सुद्धा महत्त्वाचे आहे। RSI इंडिकेटरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणाला मार्केटमधील ओव्हरबॉट झोन आणि ओव्हरसोल्ड झोन ओळखता येतो। म्हणजे मार्केटमध्ये केव्हा खूप जास्त खरेदी झाली आहे, केव्हा खूप कमी खरेदी झाली आहे, हे आपल्याला ओळखता येते। आता पाहू RSI इंडिकेटर म्हणजे काय। सुपर ट्रेंड किंवा मूव्हिंग ॲव्हरेज प्रमाणे हे कोणते ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर नाही, तर हे एक मोमेंटम ऑस्किलेटर इंडिकेटर आहे। मोमेंटम ऑस्किलेटर म्हणजे एका ठराविक काळात एखाद्या स्टॉकमध्ये किती मोमेंटम आली, किती प्रमाणात त्या स्टॉकची किंमत वाढली किंवा किती प्रमाणात त्या स्टॉकची किंमत कमी झाली, त्या स्टॉकच्या प्राइसमध्ये किती बदल झाला, तो आपणाला दर्शवतो। आता हा बदल कशाच्या आधारे दर्शवणार, तर या फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेशन करून RSI इंडिकेटरची लाईन चार्टवरती बनते। फॉर्म्युला काय आहे, तर ॲव्हरेज गेन भागिले ॲव्हरेज लॉस, म्हणजे मागील ठराविक काळात झालेली मार्केटची सरासरी वाढ भागिले त्या ठराविक काळात मार्केटची झालेली सरासरी घट, याचे कॅल्क्युलेशन करून जी किंमत येईल ती RSIची किंमत असते। आणि ठराविक काळ हा आपण कितीही ठेवू शकतो, म्हणजे 10 दिवस, 11 दिवस, 14 दिवस असा किती आपण घेऊ शकतो। ही जी ब्राऊन कलरची लाईन दिसते ना, ही मेन RSIची लाईन आहे। कॅल्क्युलेशन करून मिळणारी RSIची किंमत ही एक सरासरी किंमत असल्यामुळे ती 0 ते 100च्या मध्ये येते। त्यामुळे RSI इंडिकेटरची लाईन चार्टवरती आपणाला अशा प्रकारे 0 ते 100च्या मध्येच फिरताना दिसते। ही लाईन 0च्या खाली आणि 100च्या वरती जाऊ शकत नाही। 30, 50 आणि 70 या लेवल्स खूप महत्त्वाच्या असतात। यांचाच उपयोग करून आपण ट्रेडिंग करणार आहोत। RSIची डिफॉल्ट सेटिंग 14च असते। 14 का, तर मागील 14 दिवसांमधील त्या स्टॉकची झालेली सरासरी वाढ आणि घट यांचे कॅल्क्युलेशन करून RSIची ही मेन लाईन बनते। ही सेटिंग आपण 9 ते 14 मध्ये कितीही ठेवू शकतो, म्हणजे 9, 10, 11, 12, 13 अशी कितीही आपण ठेवू शकतो, म्हणजे मागील तेवढ्या दिवसांचे कॅल्क्युलेशन केले जाते। परंतु प्रोफेशनल ट्रेडर हे 14चीच सेटिंग यूज करतात, कारण ते योग्य आणि अचूक सिग्नल आपल्याला देते। हे सर्व कॅल्क्युलेशन आपल्याला करावे लागत नाही, तर कोणत्याही चार्टिंग सॉफ्टवेअरमध्ये इंडिकेटरवरती क्लिक करून फक्त आपल्याला RSI इंडिकेटर सिलेक्ट करावे लागते। ॲटोमॅटिकली 0 ते 100च्या लाईन आणि RSIची ही मेन लाईन चार्टवरती आखली जाते आणि जसजसे मार्केट पुढे चालत जाईल तसतसे RSI इंडिकेटरमध्ये चेंजेस होत जातात। RSI नेमके कसे काम करते आणि त्याच्या प्रत्येक लेवलचा नेमका अर्थ काय आहे ते आता आपण पाहू। जेव्हा आपण चार्टवरती RSI हे इंडिकेटर लावणार, तेव्हा आपल्या चार्टच्या खालच्या बाजूस 0 ते 100 पर्यंतच्या अशा आडव्या लाईन बनल्या जातील आणि जसजसे मार्केट मूव्ह करेल तसतसे RSIची ही जी मेन लाईन आहे ना, ही 0 ते 100च्या मध्ये मूव्ह करेल। या लेवल्सचा बेसिक अर्थ असा की जर RSIची लाईन 0 ते 50च्या आत असेल तर मार्केटमध्ये सध्या मंदी चालू आहे असे समजले जाते। तसेच ही लाईन जर 50 ते 100च्या आत असेल तर मार्केटमध्ये सध्या तेजी चालू आहे असे समजले जाते। आणि 0 ते 30 या भागाला ओव्हरसोल्ड झोन म्हणतात, म्हणजे जर RSIची लाईन ही 0 ते 30च्या आत असेल तर मार्केटमध्ये
खूप जास्त सेलिंग म्हणजे विक्री झाली आहे असे समजले जाते आणि 70 ते 100च्या या भागाला ओव्हरबॉट झोन म्हणले जाते। म्हणजे जर RSIची लाईन 70 ते 100च्या आत असेल तर मार्केटमध्ये खूप जास्त बाईंग म्हणजे खरेदी झाली आहे असे समजले जाते आणि ही लाईन जर 80च्या वरती गेली तर मार्केटमध्ये एक्स्ट्रीम ओव्हरबॉट झोन झाले आहे, म्हणजे खूपच जास्त प्रमाणात मार्केटमध्ये बाईंग झाली आहे असे समजले जाते आणि ही लाईन जर 20च्या खाली गेली तर मार्केटमध्ये एक्स्ट्रीम ओव्हरसोल्ड झाले आहे, म्हणजे खूपच जास्त प्रमाणात सेलिंग झाले आहे असे समजले जाते। नॉर्मली ट्रेडर काय करतात, RSIची लाईन 70च्या वरती गेली की त्यांना वाटते मार्केटमध्ये खूप जास्त बाईंग झाली आहे आणि आता मार्केट खाली येणार आहे म्हणून लगेच सेलिंग करतात आणि त्यांचे मोठे नुकसान होते। जेव्हा लाईन 70च्या वरती जाते याचा नेमका अर्थ असा असतो की मार्केट ओव्हरबॉट व्हायला सुरुवात झाली आहे, ना की ओव्हरबॉट झालेले आहे आणि 70च्या वरती जाऊन अशा प्रकारे रेजिस्टन्स घेऊन 70च्या खाली जर RSIची लाईन आली तिथे आपल्याला संकेत असा मिळतो की मार्केट ओव्हरबॉट झाले आहे आणि आता आपण इथे सेलिंग करू शकतो। त्याच प्रकारे RSIची लाईन 30च्या खाली गेली की ट्रेडरांना वाटते मार्केटमध्ये खूप जास्त सेलिंग झाले आहे आणि आता मार्केट वरती जाणार म्हणून ते लगेच बाईंग करतात आणि त्यांचे मोठे नुकसान होते। जेव्हा लाईन 30च्या खाली जाते याचा नेमका अर्थ असा असतो की मार्केट ओव्हरसोल्ड व्हायला सुरुवात झाली आहे, ना की ओव्हरसोल्ड झालेले आहे आणि 30च्या खाली सपोर्ट घेऊन मार्केट 30च्या वरती येते, तिथे आपल्याला संकेत मिळतो की ओव्हरसोल्ड मार्केट झाले आहे, आता आपण बाईंग करू शकतो। आणि जर RSIची लाईन 50च्या लेवलला असेल, म्हणजे या 50च्या लेवलच्या ठिकाणी जर मार्केट असेल तर मार्केट सध्या साइडवेज आहे, म्हणजे बायर्स आणि सेलर्स हे समान आहेत, मार्केट वरतीही जाणार नाही खालती येणार नाही, याच ठिकाणी राहण्याचे चान्सेस जास्त आहेत। या RSI इंडिकेटरमधील RSI लाईनचा आणि या लेवलचा उपयोग करून वेगवेगळे ट्रेडर वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेडिंग करतात, पण मी तुम्हाला इथे ज्या स्ट्रॅटेजीज मार्केटमध्ये खूप छान प्रकारे चालतात, ज्यांचा उपयोग करून आपण प्रॉफिट कमवू शकतो, अशा स्ट्रॅटेजीज सांगणार आहे। पहिले पाहू RSI इंडिकेटरच्या बाईंग स्ट्रॅटेजीज। पहिली आहे डबल बॉटम स्ट्रॅटेजी। RSIची लाईन 30च्या खाली जाऊन 0ला किंवा 0च्या वरती 2 वेळा अशा प्रकारे सपोर्ट घेऊन असा डबल बॉटम चार्ट पॅटर्न 30च्या खाली बनवला, RSI लाईन 30च्या लेवलला खालून वरती ब्रेक करेल तेव्हा मार्केट ओव्हरसोल्ड झाले आहे आणि आता मार्केट वरती येण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून 30ला ब्रेक केल्यानंतर लगेच बाय करू नये, तर कन्फर्मेशनसाठी त्यावेळी बनणाऱ्या कॅन्डलस्टिक पॅटर्नचा किंवा व्हॉल्यूमचा टेक्निकल अभ्यास करूनच आपण बाय करायचे। कॅन्डलस्टिक पॅटर्नचा आणि व्हॉल्यूमचा टेक्निकल अभ्यास कसा करायचा हे जर तुम्हाला शिकायचे असेल तर वरती आय बटनमध्ये मी व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता। आणि जेव्हा RSI लाईन 70च्या लेवलला रेजिस्टन्स फेस करेल किंवा वरून खाली 70ला ब्रेक करेल तेव्हा आपण प्रॉफिट बुक करणार आहे। या ठिकाणी आपले प्रॉफिट टार्गेट असणार आहे आणि स्टॉप लॉस हा आपला मागील स्विंग लो असणार आहे, म्हणजे मार्केटची मागील सर्वात हायर लो किंमत। आता ती कशी ओळखायची मी ते तुम्हाला पुढे चार्टवरती दाखवतो। दुसरी स्ट्रॅटेजी आहे 30 सपोर्ट स्ट्रॅटेजी। RSIची लाईन 30च्या खाली जाऊ शकत नसेल, म्हणजे 30च्या लेवलला ब्रेक करू शकत नसेल आणि 30च्या लेवलचा सपोर्ट घेऊन मार्केट वरती येत असेल आणि त्याच वेळी मार्केटमध्ये बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत असेल आणि त्याचा व्हॉल्यूम सुद्धा जास्त असेल तर आपण बाय करू शकतो। आणि जेव्हा RSI लाईन 70च्या लेवलला रेजिस्टन्स फेस करेल किंवा वरून खाली 70ला ब्रेक करेल तेव्हा आपण प्रॉफिट बुक करणार आहे। या ठिकाणी आपले प्रॉफिट टार्गेट असणार आहे आणि स्टॉप लॉस हा आपला मागील स्विंग लो असणार आहे। तिसरी स्ट्रॅटेजी आहे 50 सपोर्ट स्ट्रॅटेजी। मार्केट जर 50 ते 100च्या आत असेल तर मार्केट तेजीमध्ये असते। RSIची लाईन 50च्या खाली जाऊ शकत नसेल, म्हणजे 50च्या लेवलला ब्रेक करू शकत नसेल आणि 50च्या लेवलचा सपोर्ट घेऊन मार्केट वरती येत असेल आणि त्याच वेळी मार्केटमध्ये बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला असेल आणि व्हॉल्यूम पण जास्त असेल तेव्हा आपण बाय करू शकतो। आणि जेव्हा RSI लाईन 70च्या लेवलला रेजिस्टन्स फेस करेल किंवा वरून खाली 70ला ब्रेक करेल तेव्हा आपण प्रॉफिट बुक करणार आहे। या ठिकाणी आपले प्रॉफिट टार्गेट असणार आहे आणि स्टॉप लॉस हा आपला मागील स्विंग लो असणार आहे।
RSI इंडिकेटरच्या तिन्ही बाईंग स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला एकाच स्क्रीनवर दाखवत आहे, कारण का पुढे तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये अभ्यास करण्यासाठी या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता आपण पाहू RSI इंडिकेटरच्या सेलिंग स्ट्रॅटेजीज. पहिली आहे डबल टॉप स्ट्रॅटेजी. RSIची लाईन 70च्या वरती जाऊन 100ला किंवा 100च्या खाली 2 वेळा अशा प्रकारे रेजिस्टन्स घेऊन असा डबल टॉप चार्ट पॅटर्न 70च्या वरती बनवून RSIची लाईन 70च्या लेवलला वरून खाली ब्रेक करेल, तेव्हा मार्केट ओव्हरबाउट झाले आहे आणि आता मार्केट खाली येण्याची जास्त शक्यता असते. म्हणून 70ला ब्रेक केल्यानंतर लगेच सेल करू नये, तर कन्फर्मेशनसाठी त्यावेळी बनणाऱ्या कॅन्डलस्टिक पॅटर्नचा किंवा व्हॉल्यूमचा टेक्निकल अभ्यास करूनच सेल करायचे. आणि जेव्हा RSIची लाईन 30च्या लेवलला सपोर्ट फेस करेल आणि खालून वर 30ला ब्रेक करेल, तेव्हा आपण प्रॉफिट बुक करणार आहे. या ठिकाणी आपले टार्गेट असणार आहे आणि स्टॉप लॉस हा आपला मागील स्विंग लो असणार आहे, म्हणजे मार्केटची मागील हायर लो किंमत. ती तुम्हाला पुढे ऑनलाईन चार्टवरती दाखवतो कशी ओळखायची. दुसरी स्ट्रॅटेजी आहे 70 रेजिस्टन्स स्ट्रॅटेजी. RSIची लाईन 70च्या वर जाऊ शकत नसेल, म्हणजे 70च्या लेवलला ब्रेक करू शकत नसेल आणि 70च्या लेवलचा रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली येत असेल आणि त्याच वेळी मार्केटमध्ये बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला असेल किंवा त्याचा व्हॉल्यूमसुद्धा जास्त असेल, तेव्हा आपण इथे सेल करू शकतो. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स कोणते, बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणते, हे जर तुम्हाला शिकायचे असेल तर वरती आय बटनमध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि जेव्हा RSI लाईन 30च्या लेवलला सपोर्ट फेस करेल किंवा खालून वर 30ला ब्रेक करेल, तेव्हा आपण प्रॉफिट बुक करणार आहे. या ठिकाणी आपले प्रॉफिट टार्गेट असणार आहे आणि स्टॉप लॉस हा आपला मागील स्विंग लो असणार आहे. तिसरी स्ट्रॅटेजी आहे 50 रेजिस्टन्स स्ट्रॅटेजी. मार्केट जर 0 ते 50च्या आत असेल तर मार्केट मंदीत असते. RSIची लाईन 50च्या वर जाऊ शकत नसेल, म्हणजे 50च्या लेवलला ब्रेक करू शकत नसेल आणि 50च्या लेवलचा रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली येत असेल आणि त्याच वेळी मार्केटमध्ये बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला असेल आणि व्हॉल्यूमसुद्धा जास्त असेल, तेव्हा आपण सेल करू शकतो. आणि जेव्हा RSIची लाईन 30च्या लेवलला सपोर्ट फेस करेल किंवा खालून वर 30ला ब्रेक करेल, तेव्हा आपण प्रॉफिट बुक करणार आहे. या ठिकाणी आपले प्रॉफिट टार्गेट असणार आहे आणि स्टॉप लॉस हा आपला मागील स्विंग लो असणार आहे. आता आपण पाहू लाईव्ह मार्केटमध्ये, म्हणजे ॲक्च्युअल चार्टवरती या सर्व स्ट्रॅटेजींचा उपयोग कसा करायचा. ही एक tradingview.com ही वेबसाईट आहे. सर्व प्रोफेशनल ट्रेडर ट्रेडिंग करण्यासाठी या ट्रेडिंग व्ह्यू मधील चार्टिंग सॉफ्टवेअरचाच उपयोग करतात. जर तुम्हाला या ट्रेडिंग व्ह्यू बद्दल माहित नसेल, जर तुम्हाला शिकायचे असेल, जाणून घ्यायचे असेल, हे 2 व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. आता हा निफ्टीचा डेली टाइम फ्रेमचा एक कॅन्डलस्टिक चार्ट आहे. आता या चार्टवरती आपण RSI इंडिकेटर कशा प्रकारे लावायचे ते पाहू. आता या ठिकाणी इंडिकेटर वरती क्लिक करायचे. इंडिकेटर वरती क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल. आता हे जे 2 इंडिकेटर दिसत आहेत हे मी स्वतः बनवलेले आहेत, त्यामुळे इथे ते वरती दिसत आहेत, तुम्हाला हे दिसणार नाही. तुम्ही इथे सर्च मध्ये फक्त RSI असे टाइप करायचे. RSI टाइप केल्यानंतर इथे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स यावरती क्लिक करायचे. हे सिलेक्ट झाल्यानंतर ऑटोमॅटिक इथे तुम्ही मागे पाहू शकता RSI इंडिकेटर तुमच्या चार्ट वरती लागले जाईल. त्यानंतर तुम्ही ही विंडो क्लोज करा. आता तुम्ही पाहू शकता ह्या सर्व RSIच्या लेवल्स आहेत 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. आता ह्यातल्या महत्त्वाचे लेवल्स कोणते आपण शिकलेलो आहेत 30, 50, 70. आता या लेवल्स वरती कशा प्रकारे ट्रेडिंग करायचे हे आता आपण पाहू. आता इथे निफ्टीचा चार्ट आहे. आपण पहिल्यांदा एखादा स्टॉकचा इथे चार्ट सिलेक्ट करू. दुसरा एखाद्या स्टॉकचा चार्ट सिलेक्ट करण्यासाठी काय करायचे, त्या निफ्टी वरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता इंडायसेस वरती क्लिक असल्यामुळे सर्व इंडायसेस इथे दिसत आहे, त्यामुळे हे निफ्टी कॅन्सल करायचे. इथे स्टॉक वरती सिलेक्ट करायचे. स्टॉक वरती सिलेक्ट केल्यानंतर इथे संपूर्ण आपले NSE चे स्टॉक, BSE चे स्टॉक संपूर्ण दिसतील. यामधील आता आपण रिलायन्स सिलेक्ट करू. रिलायन्स वरती क्लिक केल्यानंतर हे असा रिलायन्सचा चार्ट मागे लागला जाईल आणि त्या रिलायन्सच्या चार्ट म्हणजे रिलायन्सच्या किमतीनुसार RSI चे इंडिकेटर
खाली लागले जाईल. आता हे तुम्ही पाहू शकता, आजची तारीख किती आहे? 10 फेब्रुवारी 2023 ला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आता तुम्ही इथे पाहू शकता, ही 70 ची लाईन आहे, ही मधली आहे, ही 50 ची लाईन आहे आणि ही आहे ही 30 ची लाईन आहे. ही जी ब्लू कलरची लाईन आहे ही मेन RSI ची लाईन आहे. ही येल्लो कलर आहे, ही MA आहे. MA म्हणजे काय? मुव्हिंग ॲव्हरेज. मुव्हिंग ॲव्हरेजची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल, परंतु इथे आपण मुव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग करणार नाही. आपण फक्त RSI इंडिकेटर शिकणार आहोत. तर RSI इंडिकेटर मधली ही जी डार्क ब्लू लाईन आहे ही मेन RSI ची लाईन आहे. ही वरची ब्लॅक डॅश डॅश लाईन आहे ही 70 ची लाईन आहे, मधली 50 ची लाईन आहे, खालची 30 ची लाईन आहे. आता याची सेटिंग आपण पाहू. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 10 दिवस, 12 दिवस, 13 दिवस, किती दिवस जर सिलेक्ट करायचे असेल RSI लेन, तर तुम्ही इथे टाईप करून इथे सिलेक्ट करू शकता. परंतु सर्व प्रोफेशनल ट्रेडर आणि मी सुद्धा 14च सेटिंग यूज करतो, त्यामुळे 14च असे इथे सेटिंग यूज करायचे आहे. बनलेल्या चार्टवरती अभ्यास करणे खूप सोपे असते, परंतु लाईव्ह मार्केटमध्ये जसा चार्ट बनत जाईल, एक एक कॅन्डल जशा बनत जाईल, इंडिकेटर जसे वर्क करते त्यानुसार ट्रेडिंग करणे खूप अवघड असते. त्यामुळे आपण इथे लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग कसे करायचे हे शिकण्यासाठी इथे बार रिप्ले या फंक्शनचा यूज करायचा. बार रिप्ले फंक्शन काय आहे? तर आपल्याला त्या दिवसापासून वन बाय वन डे कशा प्रकारे मार्केट मूव्ह झाले ते इथे आपल्याला दाखवते. तिथे बार रिप्ले वरती क्लिक केल्यानंतर आता आपण इथे पाहू शकता, आज किती आहे? आजची डेट आहे 10 फेब्रुवारी. मग जवळपास आपण 5 महिन्यापूर्वीपासून पाहू, 10 सप्टेंबर पासून आपण पाहू. आता ही आहे 10-12 सप्टेंबर. 10 ला काहीतरी सुट्टी असणार आहे, त्यामुळे 12 सप्टेंबर पासून आपण पाहू. आता इथे क्लिक केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की 10 सप्टेंबर 2022 नंतरचा संपूर्ण चार्ट पुढचा गायब झालेला आहे आणि बार रिप्ले फंक्शन आपण यूज करतोय. आता या बटन वरती जसे क्लिक करत जाईल, फॉरवर्ड करत जाईल, तशी प्रत्येक दिवसाची नेक्स्ट डेची एक एक कॅन्डल बनत जाईल. त्या कॅन्डलचा आणि RSI इंडिकेटरचा यूज करून कशा प्रकारे ट्रेडिंग करायची हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. आता फॉरवर्ड वरती क्लिक केला. फॉरवर्ड वरती क्लिक केल्यानंतर ही पुढची 12 सप्टेंबरची कॅन्डल बनली. आता अशा प्रकारे मार्केट पुढे चालत असताना कशा प्रकारे RSI चा उपयोग करायचा ते पाहू. आता नेक्स्ट डे, ही नेक्स्ट डेची कॅन्डल, 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 ही नेक्स्ट डेची कॅन्डल. आता तुम्ही पाहू शकता RSI ने 50 ला ब्रेक करून खाली आलेला आहे आणि आता 30 च्या लेवलला कशा प्रकारे काम करते आता आपण पाहू. नेक्स्ट डेची कॅन्डल, ही नेक्स्ट डेची कॅन्डल, ही नेक्स्ट डेची कॅन्डल. आता तुम्ही पाहू शकता 70 च्या खाली RSI ची लाईन आलेली आहे. ही नेक्स्ट डेची कॅन्डल, ही नेक्स्ट डेची कॅन्डल. 70 च्या खाली RSI ने सपोर्ट घेऊन पुन्हा वरती गेले आहे, पुन्हा RSI 70 च्या लाईनच्या खाली आलेले आहे. ही नेक्स्ट डेची कॅन्डल, ही नेक्स्ट डेची कॅन्डल. आता तुम्ही इथे पाहू शकता RSI च्या लाईनने 70 च्या खाली जाऊन 0 ला किंवा 0 च्या वरती सपोर्ट घेऊन पुन्हा वरती गेलेले आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा खाली येऊन पुन्हा 0 च्या वरती सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे इथे आपली बाईंगची पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे डबल बॉटम स्ट्रॅटेजी, बाईंग स्ट्रॅटेजी इथे बनलेली आहे. त्या स्ट्रॅटेजीनुसार आपण आता ट्रेडिंग करणार आहे. परंतु ही डबल बॉटम बनल्यामुळे आपण ट्रेडिंग करणार का? तर नाही. आपण काय करणार? कॅन्डलस्टिक पॅटर्नचा कन्फर्मेशन साठी आपण उपयोग करणार. आता तुम्ही इथे पाहू शकता कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणता बनलेला आहे. जेव्हा मार्केट खालून वरती 70 च्या लाईनला ब्रेक केले त्याच वेळी रिलायन्स मध्ये एक परफेक्ट बुलिश कॅन्डल बनलेला आहे. हा एक बाईंगचा सिग्नल आहे. इथे आपला डबल बॉटम बाईंग सुद्धा बनलेला आहे आणि इथे एक बुलिश कॅन्डल सुद्धा बनलेला आहे. त्यामुळे आपण काय करणार? या कॅन्डलच्या क्लोज प्राइसला आपण बाय करणार आणि स्टॉप लॉस काय लावणार आहे आपण? तर मागील स्विंग लो. आता ह्याच्या खालील स्विंग लो कोणता असेल तर तुम्ही इथे मागे पाहू शकता. तर या कॅन्डलच्या खालचा आपण या ठिकाणी आपण आपला स्टॉप लॉस लावणार. या कॅन्डलच्या क्लोज प्राइसला आपण बाय केलेला आहे. आता नेक्स्ट कॅन्डल, हा नेक्स्ट डे, नेक्स्ट डे, नेक्स्ट डे, नेक्स्ट डे आणि आपले टार्गेट काय असणार आहे की जेव्हा मार्केट या 70 च्या लाईनचा रेजिस्टन्स घेईल किंवा वरती जाऊन या 70 च्या लाईनला वरून खाली ब्रेक करेल तेव्हा आपण आपले प्रॉफिट बुक करणार आहे. आता आपण नेक्स्ट डे पाहू. नेक्स्ट डे, 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 नेक्स्ट, 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 नेक्स्ट,
नेक्स्ट 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 नेक्स्ट. आता तुम्ही इथे पाहू शकता की मार्केटने या 70च्या वरती जाण्याचा आता प्रयत्न करत आहे. जर या 70च्या लाईनला सपोर्ट घेतला आणि मार्केट इथून खाली आले तर आपण इथं प्रॉफिट बुक करणार आहे. नेक्स्ट डे नेक्स्ट डे तुम्ही पाहू शकता 70च्या लाईनच्या वरतीच मार्केट जात आहे. नेक्स्ट डे नेक्स्ट डे नेक्स्ट डे. आता तुम्ही इथे पाहू शकता की मार्केटने 70च्या लाईनला वरून खाली ब्रेक केलेला आहे आणि इथे एक बेरिश कॅन्डल सुद्धा बनवलं आहे. त्यामुळे आपण या कॅन्डलच्या क्लोज प्राइसला आपले प्रॉफिट बुक करणार. नवीन कोणती आपली स्ट्रॅटेजी बनते का ते पाहू. नेक्स्ट डे 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 नेक्स्ट डे. या ठिकाणी 50चा पहिल्यांदा सपोर्ट घेतलेला आहे. नेक्स्ट डे नेक्स्ट डे. आता तुम्ही इथे पाहू शकता मार्केटने इथे 50च्या लेवलचा रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि मार्केटने इथे परफेक्ट बेरिश कॅन्डल सुद्धा बनवलेले आहे. आता आपण काय करणार तर आपल्या सेलिंग स्ट्रॅटेजीनुसार म्हणजे 50 रेजिस्टन्स सेलिंग स्ट्रॅटेजीनुसार आपण या कॅन्डलच्या क्लोज प्राइसला आपण सेल करणार आणि आपला स्टॉप लॉस काय असणार आहे तर मागील स्विंग हाय आपला स्टॉप लॉस असणार आहे. त्यामुळे आपण या स्विंग हायच्या वरती म्हणजे या कॅन्डलच्या वरती आपला स्टॉप लॉस लावणार आणि टार्गेट काय असणार आहे आपले तर या 30च्या लाईनचा जर मार्केटने सपोर्ट घेतला किंवा खालून वरती 30च्या लाईनला जर ब्रेक केले तर तेव्हा आपण आपले प्रॉफिट बुक करणार आहे. आता आपण पाहू नेक्स्ट डे 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 नेक्स्ट 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 नेक्स्ट. आता तुम्ही पाहू शकता मार्केट 30च्या लाईनच्या खाली आलेले आहे. जरी ते सपोर्ट घेतला असता तर आपण प्रॉफिट बुक केले असते परंतु डायरेक्ट 30ला ब्रेक करून खाली आले आहे. आता 30च्या लाईनला जेव्हा खालून वरती ब्रेक करेल तेव्हा आपण आपले प्रॉफिट बुक करायचे. नेक्स्ट डे. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मार्केटने खालून वरती 30च्या लाईनला ब्रेक केला आहे. या कॅन्डलच्या क्लोज प्राइसला आपण आपले प्रॉफिट बुक करणार. आता नवीन कोणती स्ट्रॅटेजी म्हणते का ते पाहू. नेक्स्ट डे नेक्स्ट डे नेक्स्ट डे नेक्स्ट डे नेक्स्ट डे नेक्स्ट डे नेक्स्ट डे. आता इथे तुम्ही पाहू शकता डबल बॉटम चार्ट बनवलेला आहे आणि इथे बुलिश कॅन्डल सुद्धा बनवला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी सुद्धा बाईंग करू शकतो. स्टॉप लॉस आपण कोणता लावणार तर मागील स्विंग लो जो आपला पहिला स्टॉप लॉस होता या कॅन्डलच्या खाली आपण आपला स्टॉप लॉस लावणार. आता पाहू नेक्स्ट डे नेक्स्ट डे नेक्स्ट डे नेक्स्ट डे. आता इथे मार्केट संपले आहे कारण आपण आपल्या आजच्या दिवशी आलेलो आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक स्टॉक वरती RSI इंडिकेटर लावून ट्रेडिंग मध्ये त्याचा यूज करू शकतो. फक्त मी सांगतोय म्हणून तुम्ही या स्ट्रॅटेजीचा उपयोग करून ट्रेडिंग करू नका. लाईव्ह मार्केटमध्ये चार्ट वरती RSI इंडिकेटर लावा आणि तुम्ही पहा हे स्ट्रॅटेजी कशा प्रकारे वर्क करतात आणि त्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करा. तुम्हाला जर या RSI इंडिकेटर बद्दल या स्ट्रॅटेजीज बद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. मी त्याचे उत्तर तुम्हाला नक्की देईन. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनपर्यंत माझ्या या मराठी प्राइस एक्सचेंज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील. व्हिडिओच्या खालील ॲरोवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसेल. पहिल्या सेक्शनमध्ये माझे सर्व पेड वेबिनार्स आणि कोर्सेस दिसतील. त्यांच्या खाली लिंकवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती भेटून जाईल. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल शिकायचे असेल, सुरुवातीला हेल्पिंग हँड हवा असेल तर तुम्ही मला या माझ्या मोबाईलवरती किंवा ईमेल ID वरती कॉन्टॅक्ट करू शकता.